हेअर वॉश सिरम लावणं खूप गरजेचं असतं. खूप सारे बॉईज इग्नोर करतात, पण या गोष्टी तुम्ही यूज करत जा. तुमचे केस लॉंग टाइम पर्यंत चांगले राहतील. आणि त्यांनी हे पण बोललं की अगर समजा ऑनलाईन पास नसेल तर 5,000 रुपये फाईन आहे. 5,000 कसली फाईन आहे भाई? तिकीट नसेल तर 260 रुपये फाईन आहे. हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आता जस्ट आंघोळ करून बाहेर आलो आहे. तर आता ऑफिससाठी रेडी होतो आहे. तर खूप सारे लोक मला कधी पर्सनली भेटतात, या मला कधी भेटतात तर विचारतात की तू तुझ्या केसांसाठी काय करतो. कारण आजकाल खूप टीन एजमध्ये आजकाल लोकांची आफ्टर 22-23 लोकांचा हेअरफॉल व्हायला चालू होतो. तर मी तुम्हाला दाखवतो की ॲक्च्युली मी केसांची केअर करतो, तर ती कशा प्रकारे करतो मी तुम्हाला सांगतो. तर फर्स्ट तर मी आता जस्ट शॅम्पू आणि कंडिशनर करून केस धुवून आलोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की केस ओले असले तर त्याच्यावर कधीच कंगवा नका फिरवत जाऊ. तर ते आधी केस सुकवत जा. केस कसे सुकवायचे? हेअर ड्रायरनी. येस, हीट हेअर ड्रायर नाही यूज करायचं. तुम्ही याच्यातला जो कोल्ड असतो, तो ब्लो ड्राय जे आपण म्हणतो, ते ब्लो ड्रायरने तुम्ही हलके केस सुकवून घेऊ शकतात. तर मी फटाफट आता केस सुकवतो पहिले. इफ अगर तुमच्याकडे टाइम आहे तर तुम्ही सनलाईटमध्ये सुद्धा सुकवू शकतात. आणि आठवड्यातून एकदा ट्राय करा की सनलाईटमध्ये केस सुकवायला. जे व्हिटॅमिन डी तुमच्या हेअरमध्ये जातं, जे तुमच्या केसांसाठी खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे तुमची हेअर ग्रोथ पण चांगली होते आणि सेकंड गोष्ट तुमची हेअर क्वालिटी पण चांगली होते. तर ट्राय करत जा की वीकमधून एकदा तरी उन्हामध्ये केस सुकवत जा. आता आपण फिलहाल टाइम नाही, ऑफिससाठी लेट होत आहे. तर आता आपण पहिले स्टार्टिंगला जे आहे हेअर ड्रायरने आपण केस सुकवू. आणि आता केस नॉर्मल सुकले आहेत, म्हणजे असं नाही की पूर्ण एकदम थोडेसे ओले आहेत. तर त्या टायमाला मी इथे ॲक्टिव्ह रिपेअर जो स्प्रे असतो, ॲज अ तो हेअर सिरम काम करतो. तर तो स्प्रे मी थोडा वापरतो. तो ॲक्च्युली तुम्ही स्काल्पमध्ये लावू शकता. त्याच्यामुळे काय होतं, एक मिनटं, झाकण पडलं. हां. तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचे जे आतमधले हेअर रूट्स असतात ते खूप स्ट्रॉंग राहतात. ते ॲक्च्युली एकदम लिक्विड असतं. हे ट्रायल पॅक आहे. तर त्याच्यासाठी एकदम शॉर्ट क्वांटिटीमध्ये यूज करायचं असतं. तर मी एकदा हे स्कॅल्पला लावतो. स्कॅल्पला लावल्यानंतर तुम्ही कोंब करा. सो तुमचे जे हेअर आहेत त्याची जी क्वालिटी आहे ती चांगली राहते. एक शाईन पण येते. आणि इफ तुम्हाला अगर ॲडिशनल असेल तर मी थोड्या टायमानंतर लावेल की एक ट्रेसमेचं जे हेअर सिरम येतं, सो ते मी यूज करतो. तुम्ही यूज करू शकता तर यूज करा. खूप बेस्ट आहे. तुमचं 72 हवर्सपर्यंत हे फ्रीज नाही होऊन देत केस, आणि केस ॲक्च्युली सिल्की राहतात. आणि हे काय पेड प्रमोशन नाही आहे. ॲक्च्युली केस जे आहेत माझे पण 2 दिवसापर्यंत जे आहेत चांगले राहतात. तर तुम्ही अगर असेल तर हे यूज करू शकतात. मी पण तुम्हाला थोडं, आणि हे नॉर्मली म्हणजे एक जस्ट फक्त तुम्ही 2 ड्रॉप जरी घेतलं तरी इनफ होतं फॉर बॉईज हेअर. आणि त्याच्यानंतर एक जस्ट फक्त तुम्ही रोल आणि फक्त वरती केसांवर लावायचे, नॉट ऑन स्कॅल्प. एक जस्ट फक्त केसांवर लावायचं. त्याच्यामुळे काय होतं, तुमचे जे केस आहेत तर ते फ्रीजही नाही होत. जस्ट अशा कर लावा. थोडा वेळ केसा फक्त सोडा अँड येस, गुड टू गो. येस, आणि कोम करून तुमचे हेअर सेट करा. बाकी याच्यामध्ये काही मी जेल नाही लावले, काही वॅक्स नाही लावले, फक्त हेअर सिरम यूज केलं आहे. आणि हेअर ग्रोथ जे सिरम आहे ते 2 सिरम मी एक छोट्या स्मॉल क्वांटिटीमध्ये यूज केलेलं आहे आफ्टर. अँड सेकंड गोष्ट, तुमचा डाएट चांगला ठेवा. आता ऑफिसला लेट होतं आहे. राईट नाऊ वाजलेत 8:37. तर एक 5 मिनिटात मी निघतोय. निघून तुम्हाला भेटू. तर आता कल्याण स्टेशनला मी पोहोचत आहे. अगर तुम्हाला व्हिडिओ आवडती आहे तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.
where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Paint the struggle and climb. आता जस्ट माझा लंच ब्रेक झाला आहे, तर लंच ब्रेकमधून आता जस्ट खाली आलो आहे. ब्रेक आहे, तर आमच्या ऑफिसच्या इथे गार्डन आहे, तर आता जस्ट गार्डनमध्ये आलो आहे. तर मॉर्निंगला ना माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला, तर विचार केला तुमच्यासोबत शेअर करू. तुमच्यासोबत पण होत असेल असं खूप वेळा. तर जेव्हा दादरला उतरलो, तर मी ब्रिजवर होतो दादरच्या, तर तिथे मला DC ने पकडलं. तर आता झालं काय, ॲक्च्युली मी आता नवीन फोन घेतला आहे ना, तर माझा जो रेल्वन ॲप आहे ज्याच्यामध्ये पास बनतो, तर तो मी याच्यामध्ये घेतला नाही आहे. तर माझ्याकडे दाखवण्यासाठी पास नव्हता. तर मी त्यांना काय बोललो की सर माझ्याकडे पास आहे, तर तुम्ही काय करा की तुम्ही ऑनलाईन तुम्ही चेक करू. ते लोक ॲक्च्युली आपला नंबर येऊन चेक करू शकतात, तर तुम्ही ते चेक करा. तर ते बोलले नाही, मला तुझ्याकडून पास पाहिजे तर तो तुझ्याकडे असला पाहिजे. यू हॅव शुड चेक युअर फोन बॅटरी. तर तुम्हाला असं बोलला. तर मी बोललो सर मान्य करतो की माझी बॅटरी नाही आहे, माझी फोन स्विच ऑफ झालेला आहे, बट तुम्ही चेक तर करू शकतात ना, की कारण माझ्याकडे पास आहे. तो बोलता नाही, तुला फाईन भरावी लागेल. मी बोललो सर मी फाईन का भरू, आय नो माझ्याकडे नाही आहे पास, पण मी फाईन का भरू अगर माझ्याकडे, मला माहिती आहे माझ्याकडे पास असून सुद्धा तुम्ही चेक नाही करत आहे. तर ते बोलले नाही, ते बोलले RPF वगैरे बोलले ठीक आहे बोलवा, मला काही फरक नाही पडत, कारण माझ्याकडे पास आहे, तर मला काही टेन्शनची बात नाही. तर बट इन्सिडेंट मला सांगायचं हे की अगर समजा कधी कधी काय होतं की जो रेल्वन ॲप आहे ना तो प्रॉपर चालत नाही, तर तेव्हा ते बोलतात की हां आम्ही दुसऱ्या ठिकाणी आम्ही चेक करू शकतो. बट अगर आता माझा फोन स्विच ऑफ आहे, तर तुम्ही का नाही चेक करत आहे, राईट? तर तुम्ही सेम. तर त्यांनी मग असं घेऊन त्याने 10 मिनिटं वाया घालवले. मी त्याच्यावर भडकलो, पण सर मला ऑफिससाठी लेट होतं आहे, आयदर तुम्ही चेक करा नाही तर मला सोडा, मी तर काही फाईन भरणार नाही. मग त्याच्यानंतर मी त्याला गुगल पेचं ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री दाखवली. त्याच्यानंतर मग त्याला म्हणजे विश्वास झाला की हां बाबा मी पास काढले. पण मला सांगण्याचं तात्पर्य आहे की ठीक आहे, मान्य करतो फोन स्विच ऑफ झालेला, बट तुमच्याकडे सेकंड ऑप्शन आहे ना, नंबर टाकून तुम्ही अगर चेक करू शकतात ना, तर मग तुम्ही नंबर टाकून चेक करा. अगर तुमची ॲप बंद आहे तर तुम्ही तर असं नाही बोलत आहे ना, जाऊ दे ॲप चालत नाही आहे तर तुम्ही तू सोडून देतात, असं तर नाही करत ना. त्या टायमाला तुम्ही चेक करतात की नाही मी नंबर टाकून चेक करतो. माझ्यासोबत झालेलं आहे एकदा, माझ्यासोबत होतं, तर त्यांच्यासमोर ॲप चालू नव्हते, ॲपचा सर्व्हर डाऊन होता, तर त्यांनी नंबर टाकून चेक केलं. तर बट अगर माझा फोन स्विच ऑफ आहे तर काय नाही करत आहे, राईट? तर हा खूप सारे असे इन्सिडेंट होतात. तुमच्यासोबत पण अगर असं काही झालं असेल तर कमेंट करा. आता लंच ब्रेक झालेला आत्ता, तर विचार केला तुमच्यासोबत आत्ता एक इन्सिडेंट शेअर करू. तुमच्यासोबत पण असं खूप साऱ्या गोष्टी होत असेल, ट्रेन लेट होतात, खूप साऱ्या गोष्टी होतात, तेव्हा आपल्याला काही नसतं. फक्त अगर आपल्याकडे पास आपल्याला आहे, बट दाखवण्यासाठी आपण आता फोन स्विच ऑफ आहे या काही रिझन आहे, तर ते आपल्याकडून फाईन मानतात. आणि त्यांनी हे पण बोललं की अगर समजा ऑनलाईन पास नसेल तर 5,000 रुपये फाईन आहे. 5,000 कसली फाईन आहे भाई, तिकीट नसेल तर 260 रुपये फाईन आहे. तर खूप सारे फ्रॉड्स होत राहतात मुंबईमध्ये, तर तुम्ही पण सांभाळून राहा. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes. आता जस्ट ऑफिसवरून सुटलोय, आता घरी चाललोय. आजचा दिवस खूप चांगला होता, कारण फटाफट गेला की कळलंच नाही की कधी 6:30 वाजले, तर दिवस एकदम फास्ट गेला. आता घरी चाललोय, घरी जाऊन भेटू. keep my story inside. Graffiti on the walls paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the आता जस्ट घरी पोचतोय. आता आमच्या बिल्डिंगच्या इथे खाली थोडीशी ना गार हवा येते, तर म्हणून थोड्या वेळ 5 मिनटं थांबतो, म्हणजे घरी जाऊन जरा बरं वाटतं, शांत वाटतं. आजचा पूर्ण दिवस आज सकाळी तर एकदम फ्रस्ट्रेट गेला कारण त्या TCमुळे. नंतर मग सेकंड जे ऑफिसमध्ये आज पटपट गेला, कारण काम पण होतं. आणि त्याच्यानंतर आज काय माहिती दिवस एकदम चांगला गेला ऑफिसमध्ये, फटाफट गेला. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्यासोबत पण अगर असे काही किस्से होत असेल तर नक्की शेअर करा. तो आणि अगर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.
where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the